Good morning. Today's topic is sonnet. I think in 12th you have learned about sonnet, or one of the sonnets was in your syllabus. Okay, English मध्ये if a poem has iambic pentameter and it has 14 lines, तर 14 ओळी, then it is called a sonnet. तर असं काही तुमच्या अभ्यासाला होतं का? नाही सर. होतं का? ठीक आहे. ओके, म्हणजे पूर्णपणे तुम्ही नवीन आहात. तर इंग्लिशमध्ये सर्वात जास्त कोणतं मीटर वापरलेलं असेल तर ते म्हणजे पेंटामीटर, सॉरी आयॅम्बिक मीटर, आणि आयॅम्बिक मीटरमध्येही आयॅम्बिक पेंटामीटर याचा वापर इंग्लिश लिटरेचरमध्ये सर्वात जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. ओके, आणि अशा आयॅम्बिक पेंटामीटरमध्ये लिहिलेली कविता जर त्याच्यामध्ये 14 लाईन्स असतील, 14, ओके, तर दॅट पोयम इज कॉल्ड अ सॉनेट. ठीक आहे, तुम्हाला एवढ्या लवकर ते नाही कळणार. तुमच्याकडे बुक आहे का, फुटप्रिंट्स नावाचं बुक विकत घ्या. हो सर, आहे माझ्याकडे. ओके, आणि त्याच्यामध्ये पेज नंबर 6 वर एक छोटीशी पोएम आहे, इफ यू कॅन सी देअर, ऑन हिज ब्लाइंडनेस नावाची. तर ती पोएम 14 लाईनची आहे आणि त्याला सॉनेट म्हणतात. ओके, तुम्हाला दिसतं का? होप यू कॅन सी दिस. ओके, ह्या ज्या 14 लाईन्स आहेत ते ओके येणार नाहीत तुम्हाला, पण म्हणजे काय थोडंफार दिसेल. तर दिस 14 लाईन्स आर कॉल्ड सॉनेट. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिरर इमेज दिसत असेल उलटी, त्यामुळे जाऊ द्या. तर एक काळ होता जो की शेक्सपियरचा काळ और इलिझाबेथन फर्स्टचा काळ. ओके, इन दॅट पिरियड इट वॉज द हॅबिट ऑफ रायटर्स टू राईट मोर दॅन वन सॉनेट और टू राईट अ सॉनेट सिक्वेन्स. म्हणजे एकानंतर एक असे खूप सारे सॉनेट्स लिहिण्याची त्या काळामध्ये प्रथा होती. ओके, तर नेमकं सॉनेट कधी उदयास आलं? ओके, वेअर वॉज दिस सॉनेट बॉर्न अँड व्हेन वॉज इट बॉर्न? कधी आणि केव्हा त्याचा जन्म झाला किंवा ते उदयास आलं, तर याबद्दल एक्झॅक्टली कोणी सांगू शकत नाही. विशेषतः बर्थ प्लेस, जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी, लिरिक्सचा बर्थ प्लेस आणि ओडचा बर्थ प्लेस कुठे आहे, तर ग्रीकमध्ये आहे. ओके, ग्रीकमधले जे कोणी ग्रेट पोएट होते, पिंडार असेल किंवा अजून दुसरं कोणी असतील, तर त्यांनी त्या ओड आणि लिरिक्सचा जन्म केला. परंतु सॉनेटचा जन्म कुठे झाला हे एक्झॅक्टली सांगू शकत नाही. एक अंदाज, कन्सिडरेशन आपण सांगू शकतो की तो इटालीमध्ये झाला असेल, रोममध्ये झाला असेल. ओके, तर इन 13th सेंचुरी सॉनेट वॉज फाउंड इन इटाली. फर्स्ट टाइम सॉनेट कुठं दिसलं असेल, कुठल्या देशामध्ये दिसलं असेल, तर ते म्हणजे इटालीमध्ये. आणि इटालीची कॅपिटल काय आहे, राजधानी, दॅट इज रोम. ओके, तुम्ही रोम म्हटलं तरी चालते किंवा इटाली म्हटलं तरी चालते, कारण पूर्वीच्या काळामध्ये जे कॅपिटल असायचं त्या कॅपिटलच्याच नावाने ते पूर्ण राज्य ओळखले जायचे. ओके, इटाली हे नवीन नाव आहे, मॉडर्न नाव आहे. तर 13th सेंचुरीमध्ये रोममध्ये किंवा इटालीमध्ये 14 लाईनची कविता सापडली. ओके, आता जे 14 लाईन्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीला सापडल्या, तर त्या कोणी लिहिल्या होत्या, तर दॅट वॉज असोसिएटेड विथ इटालियन पोएट पॅट्रॉर्क. ओके, पॅट्रॉर्क नावाचा एक कवी होता इटालीमधला किंवा रोममधला, आणि या इटालीमधल्या त्या पेट्रार्क नावाच्या कवीने अशा पद्धतीचे सॉनेट लिहिले होते खूप मोठ्या प्रमाणावर, आणि ते 13व्या शतकामध्ये सापडले. ओके, परंतु डांटे, डांटेचं नाव अलेगरी डांटे आहे. हा एक खूप मोठा किंवा खूप ग्रेट असा कवी होता 13व्या शतकामधला इटालीमधला. याचं डिव्हाइन कॉमेडी नावाचं एपिक, एपिक म्हणजे महाकाव्य, खूप लांबलचक असते ते, 12-14 पुस्तकात लिहिलेलं, तसं महाकाव्याचं फेमस आहे. कोणाचं? डांटेचं. ओके, आणि अनादर इटालियन पोएट, आणि दुसरा पण एक दुसरा इटालियन पोएट आहे पेट्रार्क. पहिला म्हणा किंवा पेट्रार्कला दुसरं म्हटलं तरी चालते, आणि डांटे हा पहिला इटालियन पोएट आहे हू प्रॅक्टिस्ड धिस फॉर्म मच अर्लियर. म्हणजे डांटेच्याही आधी, सॉरी,
पेट्रार्कच्याही आधी कोणी जर हे फॉर्म लिहिला असेल म्हणजे 14 ओळीचं काव्य, तर तो कोण होता? तर तो होता डांटे. ओके, म्हणजे सर्वात आधी सॉनेट कोणी लिहिलेत आपल्याला माहीत असलेल्यांपैकी, तर तो म्हणजे डांटे. डांटेचं स्पेलिंग तिथे चुकलेलं आहे, DANTE काय असायचं? DANTE, डांटे. ते करेक्ट करून घ्या, मी नंतर करेल त्याला करेक्ट. तर डांटेने सगळ्यात आधी या 14 ओळीच्या कविता लिहिल्या आहेत अँड ही वॉज फॉलोड बाय, किंवा त्याचा इमिटेशन करण्यात आलं कोणीतर पेट्रार्कने. द वर्ड सॉनेट इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड सॉनेटो. ओके, 13व्या शतकामध्ये जन्म झाला आणि पेट्रार्कने त्याचा जन्म दिला किंवा डांटेने जन्म दिला असं आपण म्हणू शकतो. आणि एक मिनिट. ओके, आणि हा शब्द कुठून आला किंवा पुण्या शब्दापासून या सॉनेट शब्दाची उत्पत्ती झाली? तर इट वॉज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड सोनेटो. ओके, लॅटिन म्हणजेच लॅटिन भाषा कुठली आहे? इटालीची आहे, रोमची आहे. ओके, तर त्या इटाली भाषेमधला सोनेटो नावाचा शब्द होता, ज्याचा अर्थ होता की ज्याचं मिनिंग काय होतं सोनेटो शब्दाचं? लिटल साऊंड और लिटल स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे सूर, एक छोटासा सूर. म्हणजे त्या काळामध्ये कविता या लांबलचक लिहिण्याची प्रथा होती. ओके, नॅरेटिव्ह पोएम्स लिहिण्याची प्रथा होती, पण सॉनेट हे त्यांच्या तुलनेमध्ये 14 लाईन्स म्हणजे खूपच छोटं होतं. आणि असं छोटं काव्य किंवा छोटी कविता पुण्याला लिटल साऊंड किंवा लिटल स्ट्रेन असं अर्थाने संबोधल्या जायचं, म्हणजेच सोनेटो या अर्थाने संबोधल्या जायचं. आणि या सॉनेटोचा अपभ्रंश म्हणा किंवा त्याचं ट्रान्सलेशन म्हणा, ते झालं सॉनेट. ओके, इंग्लिशमध्ये. ओके, द सॉनेट इज अ लिरिक पोएम ऑफ अ सिंगल स्टांजा. या सॉनेटमध्ये किती स्टांजा असतात? तर एकच स्टांजा असतो, हे लक्षात राहू द्या. सॉनेटमध्ये एकापेक्षा जास्त स्टांजे नसतात. इट हॅज ओनली वन स्टांजा. फक्त स्टांजे एक असले तरी त्याला डिव्हाइड केलं जातं त्या लाईन्सला, 14 लाईन्सला, एका स्टांजाला. धिस स्टांजा हॅज 14 आयम्बिक पेंटामीटर लाईन्स. आणि या स्टांजामध्ये 14 लाईन्स असतात. ओके, अँड ऑल द 40 लाईन्स आर ऑफ आयम्बिक पेंटामीटर. हे लक्षात राहू द्या. आयम्बिक पेंटामीटरच्या त्या लाईन्स असतात. आणि किती असतात? तर 14. ओके, इट हॅज द फिक्स्ड रायमिंग. आणि याच्यामध्ये जे राईम स्केल असतात, म्हणजे रायमिंग कळतं का तुम्हाला? जे शेवटचे शब्द असतात ते यमक असतं. यमक शब्द माहीत असेल तुम्हाला, म्हणजे लाईनची शेवट, प्रत्येक 2 लाईनचा शेवट हा सारखा असतो उच्चार त्याचा, त्याला काय म्हणायचं? रायमिंग म्हणायचं. ओके, जसं कॅट, मॅट, सॅट, बॅट, रॅट, हॅट असे शेवटचे शब्द सारखे असतात. तर काय म्हणतं त्याला की इट हॅज फिक्स्ड रायमिंग. आयम्बिक पेंटामीटर काय असते ते आपण बघू. ठीक आहे, पेंटा मीन्स 5. ओके, हेक्झा मीन्स 6. तर आपल्याला पेंटाशी मतलब आहे. पेंटा मीन्स 5, पण 5 काय असतं त्याच्यामध्ये? 5 फीट असतात. फीट म्हणजे ग्रुप. ओके, 5 ग्रुप असतात. कशाचे? तर 2 सिलेबल्स, 2 सिलेबलचे 5 ग्रुप असतात. ओके, 2 सिलेबलचे 5 ग्रुप. आता सिलेबल म्हणजे काय तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे तुमच्या लेवलवर. और 10 सिलेबल, एकतर 2 सिलेबलचे 5 ग्रुप असतात किंवा 10 सिलेबल असतात, रिपीटिंग द सेम पॅटर्न. आणि त्यांचा पॅटर्न जो असतो येण्याचा त्या 2 सिलेबसच्या त्या ग्रुपचा, हा सारखा असतो. ओके, 1 मिनिट. या 2 सिलेबलपैकी फर्स्ट सिलेबल जे असतं दॅट इज अनट्रेस्ड असतं अँड द सेकंड सिलेबस इज ट्रेस्ड. अनट्रेस्ड म्हणजे त्याच्यावर जोर द्यायचा नसतो. ओके, आणि ट्रेस्ड म्हणजे त्याच्यावर जोर द्यायचा असतो त्या शब्दावर किंवा त्या सिलेबलवर. तर जसं की तुम्हाला खाली काही दिसत आहे. ओके, तर हा झाला या फर्स्ट लाईन मधला फर्स्ट ग्रुप. ओके, हा झाला सेकंड ग्रुप. दिस इज थर्ड वन, then this is fourth one, and the remaining one is fifth.
तर असे हे 5 सिलॅबल झालेत. ओके, शाल फर्स्ट सिलॅबल, आय सेकंड सिलॅबल, कम कमला काय म्हणणार आपण, थर्ड सिलॅबल, पेअर फोर्थ सिलॅबल, दी म्हणजे यू. ओके, हे झालं फिफ्थ सिलॅबल, टू, सिक्स्थ सिलॅबल, ए, सेवन्थ सिलॅबल, सम, एट सिलॅबल, अर हे नाईन्थ सिलॅबल आणि डे हे 10th सिलॅबल. ओके, तर हे असे 10 सिलॅबल आहेत एका लाईन्समध्ये. सेकंड लाईनमध्ये सुद्धा पण 10 सिलॅबल आहेत, थर्डमध्ये पण 10 आहेत आणि फोर्थमध्ये पण 10 आहेत. ओके, या लाईन्समध्ये तुम्हाला लांब वाटत असेल, हे फर्स्ट 2 सिलॅबल, these are second 2 syllable, these are third 2 syllables and these are the last 2 syllable. ओके, तर अशा पद्धतीनं लाईन्स हे केल्या जातात. आणि जो यू आकार दिसतो तुम्हाला, दिस मीन्स अनट्रेस्ड. ओके, ह्याला अनट्रेस्ड सिलॅबल म्हणायचं. आणि हा जो ट्रेस आहे, दिस शोज स्ट्रेस. म्हणजे शाल हा शब्द हळू उच्चारायचा असतो, आय हा शब्द ट्रेस देऊन म्हणजे थोडंसं मोठ्या आवाजात उच्चारायचा असतो. कम हा शब्द हळू आवाजात, पेयर हा शब्द थोडंसं मोठ्या आवाजात, दी हा शब्द हळू आवाजात, टू हा शब्द थोडासा उंच आवाजात. तर हा जो पॅटर्न आहे, डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप. ओके, हा पॅटर्न म्हणजे आयाम्ब. त्याला काय म्हणायचं, आयाम्ब. फर्स्ट अनट्रेस्ड, दुसरं ट्रेस्ड म्हणजे आयाम्ब. आणि आयामचं किती ग्रुप आहेत तर पेंटा, म्हणजे 5 ग्रुप आहेत आयामचे, म्हणून त्याला आयाम्बिक पेंटामीटर म्हटलं जाते. हे एक्झामला येणार नाही, त्यामुळे तुम्ही याचा कुठलाही लोड घेऊ नका. ओके, फक्त तुम्हाला कळावं आयम्बिक पेंटामीटर कशाला म्हणतात म्हणून तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 10 सिलॅबल असतात. ओके, देर आर ओनली 10 सिलॅबल्स, नायदर लेस नॉर मोर, अँड इट हॅज पेअर्स ऑफ 2 सिलॅबल. याच्यामध्ये जोड्या असतात 5 पेअर्स. ओके, 5 जोड्या असतात 2-2 सिलॅबलच्या. ठीक आहे, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, पेंटामीटर. आणि मीटर आहे आयम्बिक. Now there are 2 famous types of sonnets. Okay, the first one is Italian or the Petrarchan sonnet. तुम्हाला सांगितलं की पहिलं हे सॉनेट कोणी लिहिलं होतं, तर डांटेने लिहिलं आहे, पण नाव कोणाचं दिलं आहे त्याचं, तर पेट्रार्कचं दिलं आहे. त्याच्यानंतर काही 25-30 वर्षानंतरच त्याने लिहिलेलं आहे पेट्रार्क. आणि हे दोघंही कुठले होते, डांटे आणि पेट्रार्क, इटालीचे होते, म्हणून त्याला इटालियन सॉनेट पण म्हटलं जातं. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज पेट्रार्कन सॉनेट. ओके, याच्या आधीचं सगळं विसरून जा, आता फक्त हे लक्षात राहू द्या, इटालियन और पेट्रार्कन सॉनेट. द फॉर्म विच इज प्रॅक्टिस्ड बाय पेट्रार्क. ओके, जो इटालियन कवी होता पेट्रार्क, इज नोन ॲज पेट्रार्कन सॉनेट. ओके, त्याने ज्या स्टाईलमध्ये सॉनेट्स लिहिले, ओके, दॅट स्टाईल इज पॉप्युलरली नोन ॲज पेट्रार्कन सॉनेट और इट इज ऑल्सो नोन ॲज इटालियन सॉनेट. Okay, he was from Italy. This Petrarch was from Italy, so it is also known as Italian sonnet. Okay, म्हणून त्याला इटालियन सोनेट सुद्धा म्हणून ओळखल्या जातं. It is divided into 2 parts, octave and sestet. Okay, 14 lines जरी असले तरी that is a single stanza, but that single stanza is divided into 2 parts. एकाच स्टांजाला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. Okay, and these 2 parts are given the names as octave and sestet. Okay, first part ला octave म्हणतात. Octave means 8. Okay, 8 म्हणजे पहिला पार्ट हा 8 लाईन्स आहे, अँड sestet म्हणजे 6. आणि दुसरा पार्ट हा 6 लाईन्स आहे. 8 + 6 इज इक्वल टू 14. ठीक आहे, तर 8 आणि 6, 8 आणि 6 दोन्ही मिळून 14 लाईन्स. द फर्स्ट पार्ट ऑक्टेव्ह हॅज 8 लाईन्स. ओके, म्हणूनच त्याला ऑक्टेव्ह म्हटलं जाते. ऑक्टेव्ह हा लॅटिन शब्द आहे, सस्टेट हा पण लॅटिन शब्द आहे. द रायमिंग ऑफ ऑक्टेव्ह इज, आणि त्या पहिल्या 8 लाईनची जी रायमिंग आहे, राईम आहे म्हणजे शेवट, लाईनच्या शेवटचे जे काही लाईन्स असतात ते, तर दॅट इज ABBA ABBA. खूप सोपं आहे, ABBA ABBA हा पॅटर्न रिपीट होतो, ABBA ABBA. Okay, the second or the last part is called sestet and it has 6 lines. Okay, sestet मध्ये किती लाईन्स आहेत तर
त्याच्या सेस्टेट म्हणजे 6, त्याच्यामध्ये 6 लाईन्स आहेत. अँड द रायमिंग ऑफ द सेस्टेट इज CDE CDE. आता हे रायमिंग चेंज होत जाते. काही पोएम्समध्ये तुम्हाला CDC CDC दिसेल, काही पोएम्समध्ये तुम्हाला CDD CDD वगैरे दिसेल, पण जनरली CDE CDE दिस रायमिंग पॅटर्न इज फॉलोड. त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे ऑन हिज ब्लाइंडनेस, जे की तुमच्या सिलेबसमध्ये आहे पेज नंबर 6 वर. ओके, जे की मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ते झालं फर्स्ट टाईप. आता सेकंड टाईप जे की फेमस आहे, दॅट इज नोन ॲज इंग्लिश सोनेट ऑर द शेक्सपियरियन सोनेट. ओके, शेक्सपियरने लिहिल्यामुळे त्याला शेक्सपियरियन सोनेट म्हटलं जाते. आणि शेक्सपियर कुठल्या देशाचा होता तर इंग्लिश, म्हणजेच इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिणारा तो इंग्लिश होता, म्हणून त्याला इंग्लिश सोनेट पण सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. द इंग्लिश पोएट शेक्सपियर हॅज प्रॅक्टिस्ड दिस फॉर्म. ओके, फॉर झालं दिस फॉर्म FORM. तर इंग्लिश पोएट शेक्सपियरने हे फॉर्म प्रॅक्टिस केलेलं आहे, म्हणून त्याला इंग्लिश सॉनेट सुद्धा म्हटलं जातं. बट ॲक्च्युली इट इज फर्स्ट युज्ड बाय अर्ल ऑफ सरे. त्याचं नाव आहे हेनरी होवार्ड. शेक्सपियरनं जरी हे फॉर्म प्रॅक्टिस केला असला तरी शेक्सपियरच्या जवळपास 50 वर्ष आधी, ओके, ऑलमोस्ट 50 years बिफोर, दिस फॉर्म वॉज प्रॅक्टिस्ड बाय दिस अर्ल ऑफ सरे, हेनरी होवार्ड. सरे नावाचा एक प्रांत आहे, ओके, एक रिजन आहे, आणि त्याचा जो अर्ल आहे, अर्ल म्हणजे सरदार म्हटलं तरी चालतो, तर त्या सरदाराने सरेच्या हे फॉर्म आधी प्रॅक्टिस केला आहे. हेनरी होवार्ड त्याचं नाव होतं. ओके, फर्स्ट टाइम 50 वर्ष आधी जवळपास शेक्सपियरच्या. आणि पण त्याने जे सॉनेट्स लिहिले दे वर व्हेरी लेस इन नंबर, खूप कमी सॉनेट्स लिहिले, परंतु शेक्सपियरला ते कुठून तरी सापडले असतील, आणि त्याची जी स्टाईल होती त्याची लिहिण्याची, दॅट स्टाईल वॉज कॉपीड ऑर इमिटेटेड बाय शेक्सपियर इन हिज ओन सॉनेट्स. आणि नंतर शेक्सपियरनं ते 154 सॉनेट्स तशा स्टाईलमध्ये लिहिलेत, आणि म्हणून त्या सॉनेटच्या स्टाईलला नाव शेक्सपियरचं देण्यात आलं, कारण की त्यानं जास्त सॉनेट्स लिहिले आणि सरेने कमी लिहिले. ही मेड सम चेंजेस इन इटालियन सॉनेट. कोणी? अर्ल ऑफ सरेने चेंजेस केले. शेक्सपियरने काय केलं तर अर्ल ऑफ सरेचं इमिटेशन केलं. ठीक आहे. ही मेड सम चेंजेस इन इटालियन सॉनेट. ओके, आणि ते सॉनेट कशा पद्धतीनं चेंज केले किंवा काय चेंज होता, डिफरन्स होता तर, सो इन इंग्लिश सॉनेट 14 लाईन्स आर डिवायडेड. ओके, त्याच्यामध्ये 14 इटालियन सॉनेट्समध्ये 14 लाईन्सचं डिव्हिजन कसं होतं, 8 लाईन्स आणि 6 लाईन्स, ऑक्टेव्ह आणि सेस्टेट. पण याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, डिव्हायडेड इन 3 क्वाट्रेन्स. क्वाट्रेन म्हणजे 4 लाईनचा ग्रुप. ओके, क्वाट्रेन म्हणजे 4 लाईनचा ग्रुप. किती 4 लाईनचे ग्रुप होते तर 3, म्हणजे 4 त्रिक 12. ओके, 12 लाईन्स. अँड उरल्या किती तर 2 लाईन्स उरल्या, दॅट इज कॉल्ड कपलेट. ओके, शेवटच्या 2 लाईन्स कपलेट. पहिल्या 12 लाईन्सला डिव्हाइड केलं 4-4च्या ग्रुपमध्ये. ओके, 3 क्वाट्रेन्स. क्वाट्रेन्स म्हणजे 4 लाईन्सचा ग्रुप, लिहून ठेवा कुठेतरी वाटलंच तर. आणि कॉपलेट मीन्स 2 लाईनचा ग्रुप. पण कॉपलेटचं वैशिष्ट्य असं असते की त्यांची लांबीही सारखी असते आणि त्यांचं शेवटचं रायमिंग मॅच होते, एकमेकांना ते राहीम होतात. ओके, कपल माहीत आहे ना तुम्हाला, कपल म्हणजे 2 जण, बरोबर आहे. तर कपलेट तसंच, कपलेट हा थोडासा लॅटिन शब्द आहे. कपल किंवा कपलेट म्हणजे 2चा ग्रुप, आणि त्यांचे शेवटचे जे शब्द असतात ते राहीम होतात एकमेकांसोबत. ठीक आहे. तर इटालियन सॉनेटमध्ये तुम्हाला ऑक्टेव्ह आणि सस्टेट म्हणजे 8 आणि 6 लाईन्स पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये तेच डिव्हिजन 4+4+4+2. ओके, 3 क्वार्ट्रेन म्हणजे 4+4+4 आणि 1 कपलेट. ठीक आहे, तर असं पाहायला मिळतं. द फर्स्ट 3 क्वार्ट्रेन्स हॅव द राईम स्कीम ॲज ABAB, CDCD, EFEF. हे क्वार्ट्रेन आहेत. हां, पहिल्या क्वार्ट्रेनचं राहीम काय असेल, ABAB. क्वार्ट्रेन म्हणजे 4 लाईनचा ग्रुप, ABAB. सेकंड क्वार्ट्रेनची राहीम असेल CDCD, आणि थर्ड क्वार्ट्रेनचं राहीम असेल EFEF. ओके, अँड द लास्ट कॉपलेट हॅज द राईम स्कीम ॲज ZZ. ओके, कॉपलेट असल्यामुळे त्याची राईम एकमेकांसोबत मॅच होते. एक्झाम्पल्स याचे, तर शेक्सपियरचे
154 सॉनेट्स, 154 सॉनेट्स शेक्सपियरने लिहिले याच स्टाईलमध्ये. तिसरा एक मायनर प्रकार आहे किंवा इंग्लिश सॉनेट्सचाच एक व्हेरियंट आहे, एक थोडासा बदल वाटणारा एक हे आहे, प्रकार आहे, तो म्हणजे एडमंड स्पेन्सरने लिहिलेलं सॉनेट. आणि एडमंड स्पेन्सर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की तो त्या फेरी क्वीन नावाच्या इपिक कवितेसाठी फेमस आहे. तर द इंग्लिश पोएट स्पेन्सर मेड सम चेंजेस इन रायमिंग, ओके, इन रायम स्कीम ऑफ द इंग्लिश सॉनेट. यानं इंग्लिश सॉनेटचं स्ट्रक्चर तसंच ठेवलं, 3 क्वार्ट्रेन प्लस 1 कपलेट, ओके, 4 + 4 + 4 + 2, तेच स्ट्रक्चर ठेवलं. मग चेंजेस काय केले याने, तर फक्त राईम स्कीममध्ये किंवा रायमिंग स्कीममध्ये फक्त चेंजेस केले, ओके. आणि त्याची रायमिंग काय होती स्पेन्सरची, तर ABBA फर्स्ट क्वार्ट्रेन, BCBC सेकंड क्वार्ट्रेन, CD थर्ड क्वार्ट्रेन आणि EE लास्ट कपलेट, ओके. याच्यामध्ये तुम्हाला जर चेंजेस पाहायचे असतील तर चेंजेस कुठे दिसतात, हा जो बी आहे, ओके, वन मिनिट, ओके. तर दिस B it is again continued in the second quadrant, okay, this B and again this B, okay. Then this CE, okay, and this C is again continued in the third quadrant, okay, this C and again this C. ठीक आहे. तर कळलं तुम्हाला, यांनी काय केलं तर पहिल्या क्वार्ट्रेन मधली एक राईम दुसऱ्या क्वार्ट्रेन मध्ये लिंक केली, दुसऱ्या क्वार्ट्रेन मधली एक लाईन एक राईम तिसऱ्या क्वार्ट्रेन मध्ये रिपीट केली. परंतु तुम्हाला जर शेक्सपियरच्या बाबतीमध्ये जर पाहायचं झालं तर त्याने काय केलेलं आहे, एक मिनिट, ओके, शेक्सपियरने काय केलं आहे, ABAB CD EF म्हणजे पहिल्या क्वार्ट्रेन मधली राईम दुसऱ्या क्वार्ट्रेन मध्ये नाही, दुसऱ्या क्वार्ट्रेन मधली राईम तिसऱ्या क्वार्ट्रेन मध्ये नाही, ठीक आहे. पण याने काय केलं स्पेन्सरने, फर्स्ट क्वार्ट्रेन मधली एक राईम सेकंड क्वार्ट्रेन मध्ये, सेकंड क्वार्ट्रेन मधली एक राईम थर्ड क्वार्ट्रेन मध्ये, ओके, फक्त एवढा चेंज केला, बाकी कुठलाही चेंज याने केलेला नाही, ओके. लक्षात आलं तुम्हाला. तर ABAB B रिपीट केला, BCBC परत C रिपीट केला, CD आणि शेवटी EE. ओके, याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर अमेरिटी नावाची सॉनेट सिक्वेन्स आहेत आणि या सॉनेट सिक्वेन्समध्ये 89 म्हणजे 89 सॉनेट्स लिहिलेले आहेत. आणि हे कोण लिहिले तर एडमंड स्पेन्सरने स्वतः लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामधली राईम स्केल कोणती आहे तर ABAB BCBC CD EE ही आहे. आणि स्ट्रक्चर काय आहे तर 3 क्वार्ट्रेन प्लस 1 हिरोइक कपलेट, ओके. स्पेन्सरला असं म्हटलं जातं की त्याच्याकडे खूप सारी व्होकॅब्युलरी होती, खूप सारा शब्दसाठा होता आणि म्हणून त्यानं एवढे सारे सिमिलर वर्ड्स एकाच म्हणजे 14 लाईन्सच्या आतमध्येच टाकले, ओके, रायमिंग वर्ड्स. बाकीच्यांमध्ये तेवढं स्किल नव्हतं आणि म्हणून त्यांना ते जमलं नाही, ठीक आहे. आता सब्जेक्ट काय असतो सॉनेटचा जनरली, तर देर इज नो फिक्स्ड सब्जेक्ट फॉर रायटिंग अ सॉनेट. कुठलाही असं लिमिटेशन्स नाही आहे सॉनेटमध्ये किती लाईन्स असाव्या त्याबद्दल. एक रुपर्ट ब्रूक नावाचा व्यक्ती होता 20व्या शतकामधला आणि त्यांनी डेथवर किंवा युद्धावर, ओके, युद्धावर एक सॉनेट लिहिलं आहे आणि युद्धामध्ये तो मरण पावतो, ओके, ही डाईज इन दॅट वॉर, तर त्यावर ते सॉनेट लिहिलं आहे. तर म्हणजे याला कुठलाही प्रेम वगैरे असं काही बंधन नाही आहे सब्जेक्टला, बट तरीसुद्धा लव्ह इज जनरली युज्ड ॲज द सब्जेक्ट ऑफ इट, ओके. पण जनरली विशेषतः शेक्सपियरच्या काळामध्ये सॉनेट्स वेअर द लव्ह वॉज द ओनली सब्जेक्ट ऑफ सॉनेट. इन द फर्स्ट पार्ट द प्रॉब्लेम इज डिस्कस्ड. पहिल्या पार्टमध्ये प्रॉब्लेम डिस्कस केला जातो. पेट्रार्कच्या बाबतीमध्ये पहिल्या ऑक्टेवमध्ये 8 लाईन्समध्ये आणि शेक्सपियरच्या बाबतीमध्ये फर्स्ट 3 क्वार्टरीनमध्ये.
पहिल्या 12 लाईन्समध्ये. ओके, प्रॉब्लेम हा डिस्कस केला जातो, त्यांचा लवचा प्रॉब्लेम असेल वगैरे वगैरे. इन द सेकंड पार्ट सोल्युशन ओव्हर द प्रॉब्लेम इज गिव्हन. ओके, पेट्रार्कच्या बाबतीमध्ये लास्ट सेस्टेटमध्ये म्हणजे 6 लाईन्समध्ये दॅट सोल्युशन इज गिव्हन, अँड इन केस ऑफ शेक्सपियर और स्पेन्सर इन द लास्ट 2 लाईन्स दॅट इज कपलेट, त्याच्यामध्ये हे सोल्युशन दिलं जातं प्रॉब्लेम्सवरत्या. ओके, ते स्वतःच प्रॉब्लेम मांडतात आणि ते स्वतः सोल्युशन सुद्धा देतात. ठीक आहे, याच्यावर स्ट्रक्चर काय म्हटलं होतं मी तुम्हाला, 14 लाईनचा 1 स्टांजा. पेट्रार्कन सॉनेटमध्ये 8 + 6 लाईन्स हे स्ट्रक्चर आहे, आणि शेक्सपिरियन किंवा स्पेन्सरियन सॉनेटमध्ये 3 क्वाट्रेन म्हणजे 4 + 4 + 4 आणि एक कपलेट म्हणजे +2. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे. ओके.